आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। लाडकी बहीण योजनेमध्ये तक्रारी आलेल्या ठिकाणीच स्क्रुटिनी होणार। बाईक आणि चारचाकी वाहनं असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। पण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। दोन्ही पवारांना एकत्र आणण्यासाठी आशाताईंकडे तोडगा असेल तर सांगावा, संजय राऊतांचं वक्तव्य। अटक आणि कारवाईला घाबरून ती लोक तिकडे गेल्याची राऊतांची टीका। त्याच्यावरती जर काही आमच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याकडे जर तोडगा असेल त्याने सांगावा की पोरं बाळ घाबरून जात आहेत, अटकेच्या भीतीनं जात आहेत, कारवाईच्या भीतीनं जात आहेत, बाकी काही नाही, विचार काही नाही याच्यामध्ये। एकत्र येण्याबाबत शरद पवार आणि अजित पवार निर्णय घेतील, ते काय भूमिका घेतील ते पाहावं लागेल, आशाताई पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर पवार कुटुंबानं एकत्र राहावं हीच व्यक्तिगत इच्छा असल्याचंही वक्तव्य। शिंदेंचा पक्ष हा त्यांचा नाही, तो मोदी आणि शहांचा पक्ष, संजय राऊतांची टीका। शिंदेंच्या पक्षाचा निर्णय मोदी शहाच घेतील, संजय राऊतांचा टोला। मुंबई पुण्यात देखील ठाकरे गटाला धक्का। पुण्यातील 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये जाण्याची शक्यता। फडणवीसांची भेट घेतली तर विलेपार्लेतील उपविभाग प्रमुख पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत। दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाच्या विकासाबद्दल मी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। पुण्याच्या सासवडमधील वाहतूक कोंडीचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांच्याकडून ट्विट। सासवडमधील उड्डाणपुलांची कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देण्याची सुळे यांची मागणी। उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये कपात केल्यानंतर आता मुंबई पोलिसांसोबतच खासगी सुरक्षेचं कडं। एका मोठ्या उद्योग समूहानं ठाकरेंना खासगी सुरक्षा पुरवली। खासगी सुरक्षा रक्षकांनी मातोश्री बंगल्याचा आढावा घेतला। मंत्रालयातील सुरक्षेमध्ये अतिरिक्त वाढ। मंत्रालयामध्ये बायोमेट्रिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित। तर मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये आढावा देखील घेतला। मंत्रालय परिसरातील आंदोलनं आणि तोडफोडीनंतर महत्त्वाचा निर्णय।